गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरला पिण्याचे पाणी आठवड्यातून एकदाच मिळते। त्यामुळे इथल्या नागरिकांना खरं तर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। अशातच सत्ताधारी नेते पाण्याचा प्रश्न लवकर निकाली निघेल असं आश्वासन देत आहेत, तर विरोधकांनी मात्र सरकारला धारेवर धरलंय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरचा पाणी प्रश्न कधी संपणार? नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी। सत्ताधाऱ्यांकडून आश्वासन, विरोधकांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड तापलाय। गेल्या कित्येक दिवसांपासून संभाजीनगरमध्ये आठवड्यातून एकदाच पिण्याचं पाणी मिळतंय। त्यामुळे नागरिक हैराण झालेत। सुमारे 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन अनेक वर्ष झाली, मात्र संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे। सत्ताधारी नेते मात्र लवकरच पाण्याचा प्रश्न मिटेल असं आश्वासन देतात। शहराला 8-8 दिवसाला पाणी मिळतं, हे पाणी 2 दिवसात कसं मिळेल याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपण सगळेजण मिळून कसं पाणी देता येईल याच्यासाठी आपला प्रयत्न आहे। बुमरे साहेब चिंता करू नका, या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचा लाईन आता मी चालू करतोय, त्याची चिंता नाही आपल्याला। अधिकाऱ्यांना सरळ सांगितलेलं आहे तुम्हाला काम करायचंय आणि ही वस्तुस्थिती आहे। म्हणून ही वस्तुस्थिती आता कुठेतरी एक शेवटची डेडलाईन ज्याला मी म्हणतोय, ती डेडलाईन मी कमिशनरला सुद्धा दिलेली आहे, सर्वच अधिकाऱ्यांना दिलेली आहे। सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना संभाजीनगरमध्ये हंडा मोर्चा काढला होता। मात्र आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर तरी संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न मिटायला हवा होता, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। महापालिकेला राज्य सरकारने जे काही महापालिकेचा वाटा आहे ते उद्योजींचं सरकार असताना देण्याचं कबूल केलं होतं। या सरकारने असं व्याजाने ती रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती बघितलं आणि एवढं लांबचं काम म्हटलं तर मला असं वाटत नाही देवेंद्र फडणवीस जरी मार्चपर्यंत सांगितलं तर मार्चपर्यंत हे काम होणं अवघड दिसतंय। मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला आठवड्यातून एकदा पाणी मिळणं यासारखं दुर्दैव ते काय। म्हणूनच आता तरी शासन प्रशासन पातळीवर तातडीने तोडगा काढून संभाजीनगरचा पाणी प्रश्न संपवावा अशी मागणी नागरिक करू लागले। मुख्यमंत्री असणारे आत्ताचे काही दिवसांपूर्वी सत्तेमध्ये नसताना त्यांनी पाण्यासाठी मोर्चा काढला होता। हंडा मोर्चा स्वतः घेऊन फडणवीस या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मात्र आता तेच मुख्यमंत्री आहेत आणि पाणी कधी मिळणार आता त्यांनीच उत्तर द्यावं हीच अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।